मंडळी, आपण आज अशा व्यक्तिमत्वाबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांना आपण नावानेच नाही तर त्यांच्या कर्तृत्वाने ओळखतो. एक शांत पण परिणामकारक नेतृत्वाची कहाणी. भारताच्या आर्थिक स्वावलंबनाची वाटचालीचा शिल्पकार म्हणजे डॉक्टर मनमोहन सिंग यांना मानाचा मुजरा. नमस्कार, मी शशांक आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता. थोडक्यात पण महत्त्वाचं. आज आपण बोलतोय त्या व्यक्तीची कथा सुरू होते 26 सप्टेंबर 1932 रोजी पंजाबच्या एका छोट्याशा गावात गहा, जो आजच्या पाकिस्तानामध्ये आहे. एक साधं कुटुंब, पण एका मुलाची स्वप्न मात्र मोठी. लहानपणापासूनच अभ्यासात चमकणारा हा मुलगा पुढे भारताचं भविष्य घडवणार होता याची कल्पना कोणाला होती. 1948 मध्ये पंजाब युनिव्हर्सिटीमधून मॅट्रिक, 1957 मध्ये केम्ब्रिज विद्यापीठातून इकॉनॉमिक्समध्ये फर्स्ट क्लास ऑनर्स आणि त्यानंतर ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या नफील्ड कॉलेजमधून 1962 साली डी.फिल हा प्रवास त्यांचा अभ्यासवृत्तीचा पुरावा देतो. त्यांच्या पुस्तकाने इंडिया एक्सपोर्ट ट्रेंड्स अँड प्रॉस्पेक्ट्स ऑफ सेल्फ सस्टेन ग्रोथ फक्त शिक्षण जगातच नाही तर भारताचं आर्थिक भविष्य ठरवण्याचा पाया रचला. पण मित्रांनो, ही कथा इथंच संपत नाही. डॉक्टर सिंग म्हणजे एक प्रोफेसरच नाहीत तर ते भारताचं आर्थिक भविष्य घडवणारे एक महान विचारवंत होते. त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात जागतिक संस्थेमधून केली. UNCTAD मध्ये महत्त्वाची भूमिका, त्यानंतर दक्षिण आयोगाचे सचिवालय प्रमुख म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळताना त्यांनी आपली बुद्धिमत्ता सिद्ध केली. भारताच्या रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर आणि पुढे 1991 मध्ये एका मोठ्या आर्थिक संकटात असलेल्या भारताचे अर्थमंत्री. 1991 साल भारत आर्थिक संकटात होता, परंतु डॉक्टर मनमोहन सिंग यांनी जणू एका जादूगारासारखे काम केले. त्यांची आर्थिक सुधारणा म्हणजे भारताच्या इतिहासाला सुवर्ण काळ होता. लायसन्स राज संपून परकीय गुंतवणुकीला चालना देऊन टॅरिफ कमी करून त्यांनी भारताला जागतिक अर्थव्यवस्थेत उभं केलं. भारताला फास्टेस्ट ग्रोविंग इकॉनॉमी बनवलं. या यशस्वी अर्थतज्ञाने 2004 ते 2014 पर्यंत भारताचे प्रधानमंत्री म्हणून देशाची धुरा सांभाळली. इंडिया US न्यूक्लिअर ॲग्रीमेंट ही परराष्ट्र धोरणातील क्रांती, तर मनरेगा सारख्या योजना ज्याने लाखो ग्रामीण कुटुंबियांना रोजगाराचा आधार दिला. त्यांच्या नेतृत्वाचा खास पैलू म्हणजे त्यांची शांत पण प्रभावशाली कार्यशैली. एका साध्या व्यक्तीच्या रूपातील हा शेर होता. वादळाने जरी हाहाकार माजवला तरी शांत समुद्र त्यावर मात करतो असा त्यांचा स्वभाव होता. संकट आली, टीका झाली, पण डॉक्टर मनमोहन सिंग डगमगले नाही. त्यांनी नेहमीच देशाच्या हिताला प्राधान्य दिलं. त्यांच्या काळात भारताने आर्थिक, सामाजिक आणि परराष्ट्रीय धोरणांमध्ये प्रगती केली. आर्थिक संकट, सामाजिक चळवळी, राजकीय गोंधळ आणि आंतरराष्ट्रीय दबाव यामध्येही डॉक्टर सिंग यांची शांती, प्रभावी कार्यशैली कायम राहिली. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताला प्रगतीचा मार्ग दाखवला, पण त्यामागे होता संघर्ष आणि कष्टाचा खडतर प्रवास. 2008 ते 2009 जागतिक आर्थिक मंदीचा काळ. एक कठीण परिस्थिती. या आर्थिक संकटात जगभरातील बाजारपेठा कोडमडल्या होत्या. भारतालाही याचा फटका बसला होता, पण डॉक्टर सिंग यांच्या आर्थिक धोरणाने भारताला या वादळातून सुरक्षित बाहेर काढलं. स्टिम्युलस पॅकेजेस, धोरणात्मक निर्णय आणि आर्थिक स्थैर्याचा विचार या सगळ्यांनी भारताची अर्थव्यवस्था मजबूत ठेवली. पण हे सर्व इथेच थांबलं नाही. महागाईचं संकटही त्याच काळात होतं. अन्नधान्याच्या किमती गगनाला भिडल्या होत्या. सामान्य जनतेचं जगणं कठीण झालं होतं. अशा वेळी आर्थिक विकास आणि महागाईचा समतोल साधणं किती अवघड होतं हे सर्वांनाच माहिती आहे. UPA सरकार म्हणजे एका मोठ्या आघाडीचं सरकार. विविध पक्षांची मतं, त्यांच्या मागण्या आणि यामध्ये सामंजस्य राखणं म्हणजेच एक मोठं आव्हान होतं. पण डॉक्टर सिंग यांनी यांच्या संयमी वृत्तीने सगळ्यांमध्ये कामगिरी बजावली. सर्वात मोठा धक्का म्हणजे भ्रष्टाचार आणि घोटाळे. 2G स्पेक्ट्रम स्कॅम, कॉमनवेल्थ गेम्स घोटाळा या प्रकरणांनी सरकारची प्रतिमा धूमिल केली होती. जनतेतून प्रचंड असंतोष उफळला. संपूर्ण देश जणू रस्त्यावर उतरला होता, पण तरीही त्यांनी संयम राखत कठोर पावले उचलली. नक्षलवादी चळवळी, उग्र होणारा चेहरा. देशात काही भागात नक्षलवाद ही मोठी समस्या बनली होती. शस्त्रांचा वापर आणि विकासात्मक योजना या दोन्ही टोकांच्या धोरणातून या समस्येवर त्यांनी काम केलं. शेतकऱ्याच्या आत्महत्या आणि शेती क्षेत्रातील संकटही त्यांच्या काळात मोठी समस्या होती. कर्जमाफी योजना, पायाभूत सुविधा आणि बाजारपेठा विकास अशा उपाययोजनांमधून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. इंडिया US सिव्हिल न्यूक्लिअर ॲग्रीमेंट ही केवळ परराष्ट्र धोरणातील एक यशाची कहाणी नाही, तर त्यांच्या धाडसाचं उदाहरण आहे. देशांतर्गत राजकीय विरोध, आंतरराष्ट्रीय दबाव या सगळ्यावर मात करून त्यांनी हा ऐतिहासिक करार केला. पाकिस्तान आणि चीनसारख्या शेजारी देशांचा संबंध राखणं ही मोठी कसरत होती. 2008च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याने पाकिस्तानबरोबर संबंध ताणले. चीनसोबत सीमावादालाही त्यांना समोर जावं लागलं. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, मनरेगा यासारख्या योजना त्यांनी सुरू केल्या.
पण त्या प्रभावीपणे लागू करण्यासाठी भ्रष्टाचार, कार्यक्षमतेचा अभाव आणि कमकुवत यंत्रणा अशासारख्या अडचणींना त्यांना समोर जावं लागलं. अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखालील भ्रष्टाचार आंदोलनाने सरकारला मोठा धक्का दिला. देशभरात पारदर्शकतेची आणि उत्तरदायित्वाची मागणी केली जाऊ लागली. पण सगळ्या आव्हानांना समोर जात देशाचं नाव जागतिक पातळीवर नेणाऱ्या या नेत्याने भारताला नवी दिशा दिली. त्यांच्या शांत स्वभावाखालील एक मोठा धैर्यशील नेता होता, ज्याने संकटांना समोर जाऊन इतिहास घडवला. म्हणून आपण आज स्वाभिमानाने म्हणू शकतो, डॉक्टर मनमोहन सिंग तुमचं नेतृत्व भारताला नेहमी प्रेरणा देत राहील. आज त्यांच्या 92व्या वर्षी त्यांनी आपल्याला सोडलं, पण त्यांचा वारसा जिवंत आहे. त्यांच्या विचारांना आज कर्तृत्वाने भारताला नवी दिशा दिली. डॉक्टर मनमोहन सिंग एक असामान्य व्यक्तिमत्व होते, ज्यांनी शांततेतून इतिहास लिहिला. आणि म्हणूनच आपण सर्व आज एकत्र आवाजात म्हणूया, डॉक्टर मनमोहन सिंग तुमचं योगदान आम्हाला नेहमीच प्रेरणा देत राहील. धन्यवाद. अशाच अधिक व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.